नमस्कार मित्रांनो, मी रवी सांगळे विघ्नहर्ता कम्प्युटर्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये लाडकी बहीणच्या KYCबद्दल अपडेट दिली होती. तर भरपूर लोकांचे प्रश्न आले. तर त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की मयत व्यक्तींची म्हणजेच वडील किंवा पती मयत असल्याच्या नंतर कोणाचा आधार कार्ड नंबर जोडायचा. तर शासनाने एक 15-20 दिवसापूर्वी JR दिलेला होता की मृत व्यक्तींच्या वारसांपैकी म्हणजे पालनकर्त्याचा आधार कार्ड नंबर आपण जोडू शकतो. म्हणजेच आपल्या मुलाचा, भावाचा, बहिणीचा कोणाचाही आधार कार्ड नंबर आपण जोडून KYCची प्रक्रिया पूर्ण करू शकत होतो. परंतु ज्या महिलांनी आपल्या पालनकर्त्याचा आधार कार्डनी KYC केलेली आहे, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की त्यांनी पुन्हा एकदा आपली KYC करायची आहे. म्हणजेच आत्ता परत तुम्ही KYC करू शकता. दुसऱ्यांदी KYC करताना स्वतःचा आधार कार्ड नंबर देऊन KYC करायची आहे आणि पती हयात नसल्याचा ऑप्शन निवडायचा आहे. पती हयात नसल्याचा ऑप्शन निवडल्याच्या नंतर तुम्हाला KYC सबमिट करायची. KYCची प्रक्रिया सबमिट झाल्याच्या नंतर पतीचा किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला, तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि एक शिफारसपत्र हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुमची KYCची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ही महत्त्वाची अपडेट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. आणि आत्ता 1 दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. म्हणजेच 1 जानेवारीच्या दिवशी शेवटचा दिवस असणार आहे. त्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमची KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. धन्यवाद.